मायका देवीच्या यात्रेसाठी सर्व भाविक भक्तांची लगबग सुरू झालेली आहे. आरेवाडीहून आज शेकडो गाड्या मायका देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या आहेत आणि या सर्व यात्रेसंदर्भातली माहिती देण्यासाठी आणि कशा पद्धतीनं आरेवाडीकरांनी या यात्रेची तयारी केलेली आहे याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सन्माननीय श्री जगन्नाथ आबा कोळेकर. आपण त्यांच्याकडून या सर्व सांस्कृतिक सोहळ्याची यात्रेची इत्थंभूत माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आबा, आज खरोखरच आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. यात्रेकरूंना तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. कशा शुभेच्छा देणार तुम्ही? यात्रेकरूंना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आमचे मायाकाची यात्रा सालाबादप्रमाणे आमचं 4 तारखेला बोलणं आणि जगाचं 5 तारखेला आमचं आयार माह्यार बहिणीला भावाचं म्हणून आम्ही आदली दिच्याला आमचं बोनं असतं मानाचं आणि दुसरी दिवशी जगाचं बोनं असतं. बरोबर. तर आज आमच्यातल्या आरेवाडीतल्या 50 गाड्या आहेत त्या. आज कोणी लाखाचा बैल घेतला आहे, कोणी 1.5 लाखाचा घेतला आहे, कोणी 70,000चा घेतला आहे, कोणी 50,000चा घेतला आहे. ही खर्च बी मोठा आहे आणि परंपरेप्रमाण उद्या गाड्या पोचते त्यात आणि 4 तारखेला बोनी आणि सबीना फिरला 5 तारखेला संध्याकाळी का गाड्या रिटर्न माघारी. तर आज भाऊ बहिणीच्या यात्रेला बिरोबा तथं गेला, यात्रा पार पाडूनच इकडं येणार. बरोबर. असं पहिल्यापासून हे शास्त्र आहे. म्हणजे शिलंगण्या दिवशी दसऱ्याच्या शिलंगण्या दिवशी देव बिरोबा शिकारीला गेला. 9 लाख कोकाना 18 लाख बावदान 80 लाख वराड फिरून रात्री हिवराच्या झाडापाशी आला, फुलाच्या बागेपाशी. तिथं वाजत गाजत पालखी गेली, तिथं होईक झालं आणि होईक करून पुन्हा देवाला घेऊन आलो आणि पुन्हा बलादरी हे करून देव आज रात्री तिथं आला देवळात आणि आज मायकाच्या यात्रेला निघून गेला. आबा, बिरू बंधू मायक्काला अशी ओवी गायली जाते आणि बिरुदेव हा मायका देवीचा भाऊ आहे. काय नातं आहे हे? या नात्यासंदर्भात, या पवित्र नात्यासंदर्भातली माहिती जर आपल्या आता बहिणी भावंडाचं नातं काय? बहिणी भावंड म्हणजे म्हाकुबाई बिरोबाच्या यात्रेला येते आणि बिरोबा म्हाकुबाईच्या यात्रेला येते. हे दोन्ही कशा पद्धतीनं म्हाकुबाई या ठिकाणी यात्रेला येते? कशा पद्धतीनं म्हणजे भाऊ बहिणीला आणतोच ना यात्रेला आणि भाऊ बहिणीच्या यात्रेला जातो. ही परंपरेप्रमाणे चालत आलेला आहे. आज ही प्रत्येक घरातनं निघलेला माणूस तिथं पोच करायचा आहे आणि पुन्हा जागा पोच करायचा आहे सुखरूप. आणि कुठल्याही गोष्टीची कोणालाही अडचण येणार नाही, कुठल्या बैलाला येणार नाही, कुठल्या माणसाला येणार नाही. सुखरूप परत माघारी पोच करणार आणि मायक्का पुन्हा इथं येणार आणि मायक्का पुन्हा बिरोबाची यात्रा पार करून जाणार. निघलेला माणूस जागा पोच करायचं ह्यांचं बहिणी भावंडाचं काम आहे. देवी कधी येते इकडे? मायक्का देवी येते ना येळावकऱ्याच्या बोण्याच्या आधी येते ना इथं मायक्का. आणि ती परंपरेप्रमाणे चालत आलेलं आहे. आज मला सांगा, या बहिणी भावंडाचं नातं असं आहे की आज एखादी बैलगाडी किंवा भगत जर देवाला येतो म्हणून जर आला नाही तर एवढ्या लाखो भाविक असतंय. आज जवळजवळ 8-10 लाख लोक यात्रेला माकोबाई जायचे. त्यातनं राहिलेल्याला देवतत्व धरतोय का राहिला म्हणून. बरोबर. म्हणजे एवढी त्यांची नजर आहे त्या बहिणी भावंडांची आणि गुण बी जाग्यावर आहे. बरोबर. आणि देव नवसाला पावणार आहे. माकोबाई बिरोबा हाकेला धावणार आहे. हाक जर काळ्या मध्यान रात्राला जर भक्तांना मारले तर त्या हाकाळ्याला बहिणी भावंड उभा राहणार आहे. बरोबर. बिरुदेव मायक्का देवीच्या यात्रेला निघालेले आहेत. म्हणजे बंधू राज्य आहेत ते बहिणीच्या यात्रेसाठी या ठिकाणी निघालेले आहेत. मग तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल कशा पद्धतीनं निघालेले आहेत. तर एक प्रतीक म्हणून या ठिकाणी बिरुदेवाचं निशाण या गाड्यांना लावलं जातं. तो विधी काय आहे आणि ते प्रतिकात्मक कशा पद्धतीनं बिरुदेव त्या ठिकाणी यात्रेला जातं ते देखील या ठिकाणी आबांना विचारत. आबा, काय म्हणजे कशा पद्धतीनं बिरुदेव आज आमचं निशाण जातं इथनं? तत्पूर्वी काय विधी केले जातात? विधी ढोल कैताळ ही सगळं आहे आणि ढोल कैताळ घेऊन वाजत गाजत निशाण जातं तथं आणि निशाण मध्येच बिरोबा तथं गेला. निशाण मध्येच तथं बिरोबा गेला. बरोबर. असं त्याचं शास्त्र आहे पहिल्यापासून. आणि आमचं देवांना बिरोबाला आणि माकोबाईला एकच सांगणं आहे, साकडा आहे की तुमच्यापत्र आलेली जनता सुखरूप
आणि घरपोच सुखरूप व्हावी एवढीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. मग हे निशाण जे आहे ते कशा पद्धतीनं तयार केलं ते एरवी ते कुठं ठेवलं कांबळ्याचं निशाण आहे. कांबळ्याचं निशाण आहे देवापाशी ठेवलं जातं. सकाळ संध्याकाळ आरतीला ते निशाण फिरतं. त्या निशाणाशिवाय हीच नाही ना, असं आहे. त्यातच सगळं शास्त्र आहे बिरोबाचं. म्हणजे कांबळ्याचं निशाण आहे आणि या कांबळ्याच्या निशाणाचं प्रतीक म्हणजे ते निशाण जे आहे ते बिरुदेवाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि म्हणून कांबळ्याचं निशाण घेऊन हे सगळे आरेवाडीकर चिंचणीला जातात. याचा अर्थ बिरुदेव त्या ठिकाणी कांबळ्याच्या माध्यमातून चिंचणी मायाक्काला जातो. बरोबर ना? बरोबर, अगदी बरोबर. आता एक गोष्ट सांगा की आरेवाडीमध्ये देखील मायाक्का देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराचं देखील फार मोठं महात्म्य आहे. काय सांगाल त्याविषयी? नाही, मायाक्का आता बिरूप आहे म्हटल्यानंतर मायाक्का बहीण आहेच भावापाशी. आज इकडला पश्चिम महाराष्ट्रातला जो जाणारा भगत आहे 18 पगड जातीचा, तो इथनं जाताना दर्शन घेऊन जातो आणि येताना बी दर्शन घेऊन जातो. इथंही मोठी यात्रा भरते. इथंही परंपरेप्रमाणे इथंही यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. पण इथं दर्शन घेऊन तकडं जाते आणि पुन्हा आणि रिटर्न दर्शन घेऊन एक जाताना मुक्काम आणि एक येताना मुक्काम बैलगाडीवाल्यांचा असतो. बरोबर बरोबर. आता मला सांगा की आरेवाडीकरांनी कशा पद्धतीनं तयारी केलं आहे? बैलगाड्या सजवलेल्या आहेत, बैल त्यासाठी खरेदी केलं, काय काय सोबत घेतलेलं आहे? तुम्हाला दिसतंय ही काय बारका खर्च आहे का? बरोबर. बैलाला शेंबे आहे, त्या झुला आहे, त्या गाडीला तट्टे आहे, त्या गाडीला बघा कसं सजवलंय आहे का? ही कोणा काय काय सजवले सांगा. मला त्यातलं काय समजत नाही. सजवलंय बघा ना तुम्ही. ही निशाण दावा लावलंय, फुगे लावलेले, सगळं लावलंय. म्हणजे ही आवस आहे, काय ही लावलंय? मायकाची आवस आहे. ही आवस करायची आहे आणि आवसनं जायचं. कोणी रेडिओ लावलंय, कोणी हे लावलंय, बॅटऱ्या ट्रॅक्टरच्या काढल्या, त्या गाडीत गाठल्या त्या, असं म्हणजे ज्याचं त्याच्या ह्याच्या प्रमाण ती धनगरी संस्कृतीचं उदात्त आणि विशाल प्रदर्शन जे आहे ते या यात्रेच्या निमित्तानं होते. काय सांगाल त्याविषयी? नाही, त्याविषयी काय आता हे आलंही चालत ह्याच्या प्रमाणात हीच सांगायचं आहे. बाकी काय सांगायचं आहे आता? ही भगवंताला आमचं एकच सांगणं आहे, आलेली सुखरूप येवावती आणि सुखरूप पोच करावती, एवढंच बस. ढोल कैताळ सगळं सोबत घेतलंय. ढोल कैताळ सामुदायिक रात चालू आहे आता. ही चालत सामुदायिक नैवेद्य सामुदायिक आमच्या आरेवाडीचा सगळ्या समाजाचा सामुदायिक निवद असतो तिथं. आणि सामुदायिक सगळं बोनं आमचा 4 तारखेला असतं आणि 5 तारखेला जगात बोला. त्या ठिकाणी गेल्यानंतर देवाची पूजा अर्चा वगैरे होते, काचोळीचे वगैरे घरातले सगळं घरातलं जे द्यावं होतं पुजायचं. काचोळी पुजायची, काचोळी घालायची, अंगात जाऊन देवाला निवद दावायचा. म्हणजे काचोळी म्हणजे ही देवीचं महात्मा आहे. त्याच्यावर शिंगूबिरूचा फोटो आहे. काचोळीवर शिंगूबिरूचा फोटो आहे. आणि ही काचोळी घातली का शिंगूबिरू विषयी थोडक्यात सांगा. नाही, शिंगूबिरू म्हणजे हीच घेऊ, हीच बाकी काय आहे. बस तर हे होते माननीय श्री जगन्नाथ आबा कोळेकर यांनी त्यांनी सांगितलं कशा पद्धतीनं या सगळ्या बैलगाड्या ज्या आहेत त्या सजून धजून नटून थटून सगळ्या ज्या आहेत त्या चिंचणी मायक्काच्या दिशेनं निघालेल्या आहेत. खरं पाहिलं तर एखाद्या सिनेमातल्या सौंदर्यवतीला देखील लाजवतील, मी म्हणणाऱ्या सौंदर्यवतीला देखील लाजवतील अशा पद्धतीने या बैलगाड्या सगळ्या भाविक भक्तांनी सजवलेल्या आहेत. तर काय काय लावलंय ते मला कळत नाही त्यामधलं. पण आबा एक शेवटचा प्रश्न, जरा ह्याचं वर्णन करा की जरा तुम्ही प्रत्यक्षात काय काय लावलंय? वर्धन काय, शिंगाला शेंबे आहे, त्या बैलाला गुलालानं भंडाऱ्यानं सगळ्यानं रंगवलंय. पुन्हा गाडीला तट्टी आहे, तट्ट्याला बघा कसे कपडे घातले ती. पुन्हा फुगो लावली आहेत, झेंडं लावली आहेत, सगळे बैलाच्या पायात चाळ आहेत. बैला पायात चाळ आहे, गळ्यात आहे, पायात घुंगरू आहे, गळ्यात घुंगरू आहे. सगळं जे साज आहे बैलाचा हा सगळा केला आहे. म्हणजे गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी या यात्रेची तयारी सुरू असते. त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह जो आहे तो या ठिकाणी ओसंडून वाहत असताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आता त्या ठिकाणी निशाण जे आहे ते निघालेलं, आपण त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी घेऊयात.